नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दास कराड जी की। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दास कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे। कथा को आगे ले जाते हुए आइए सुनते हैं इसका वह भाग जहां परीक्षित राजा महामुनि शुक से कुछ प्रश्न पूछते हैं। इन प्रश्नों के उत्तर देते हुए गुरुवर्य ने जो कहा वो बातें जीवन का सार स्पष्ट करती है। आइए सुनते हैं। ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतं। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय श्रीकृष्णाय गीतामृतदुहे नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। आता उपायवनवसन्तु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण। भजमन्नारायण नारायण नारायण। अग्नि नारायण नारायण नारायण। अग्नि नारायण नारायण नारायण।
नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोलिए गोपाल कृष्ण भगवान की, शुकाचार्य जी महाराज की, सद्गुरुदेव भगवान की, बद्रीनाथ भगवान की। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय जय हो। सरस्वती माता की जय जय हो। वेदव्यास भगवान की जय जय हो। केदारेश्वर भगवान की जय जय हो। मन को लुभाने वाले संगीत और मौलिक विचारों से समृद्ध कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद। यमलोक में यमराज अपने सिंहासन पर बैठे हुए थे। उनके सम्मुख एक यमदूत खड़ा था। यमराज ने पूछा, यमदूत, तुम पृथ्वी लोक गए थे, क्या हुआ? प्रभु, लोगों के चेहरे दिखाई नहीं दे रहे थे। क्यों नहीं दिखाई दे रहे थे? पृथ्वी लोक के वासी अपने चेहरे पर मास्क लगाए हुए थे प्रभु। तो इसका मतलब ये हुआ कि तुम खाली हाथ लौट आए यमदूत? नहीं प्रभु, मैं उन सबको यमलोक ले आया जो मास्क नहीं पहने हुए थे। यमलोक की यात्रा टालिए, मास्क की आदत डालिए। Issued in the public interest by विश्व शांति दर्शन। विश्व शांति दर्शन चैनल पर फिर से एक बार आप सबका स्वागत है। संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में हम सुन रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को। आपण श्रीमद भागवताच्या अल्पचिंतनाला प्रारंभ करणार आहोत। आजची कथा ही तृतीय दिवसाची कथा आहे। शुक परीक्षितीच्या संवादामध्ये शुकाचार्यांना 5 प्रश्न परीक्षित राजाने विचारलेत। त्यातला महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की मरणासन्न जीवाने मोक्ष प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे। कारण ज्याचा मृत्यू समीप आहे, सन्निध आहे, निकट आहे, मृत्यूचं ज्याला नैकट्य आहे, आता लवकरच मरण येणार आहे, अशा परिस्थितीमध्ये जीवाला मोक्षाचा उपाय काय आहे? कारण माझ्याकडे 7च दिवस शिल्लक आहेत, हा परीक्षितचा भाव आहे। आणि या प्रश्नावर बोलत असताना शुक महामुनींनी ओम नमस्तस्मै पुरुषाय भूयसे या त्यांच्या दिव्यवाणीतनं उत्तर द्यायला प्रारंभ केलं। सांगतात परीक्षित राजाला, तसं पाहिलं तर मुक्त होण्यासाठी काळाचं काही बंधन नाही। कारण तुम्ही स्वतः मुक्त स्वरूपच आहात। शुद्धोषि बुद्धोसे, निरंजनोसे, शुद्ध आहात, बुद्ध आहात, विमुक्तच आहात, निरंजन स्वरूप आहात, नित्य आहात, अखंड आहात, एकरस आहात। स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की मग एक क्षणही पुरेसा आहे। आणि ते बोलत असताना शुकाचार्यांचा एक शब्द आहे की क्षणश्च शतांशाः तथापि, एका क्षणातला 100वा हिस्सा सुद्धा आपल्या स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता पुरेसा आहे। आणि काय आहे की आपले जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय हे प्रपंचाला जाणण्याकरता आपण साधन म्हणून वापरतो। वेदांतात एक प्रक्रिया आहे, प्रमाता, प्रमेय आणि प्रमाणाची। आणि जे जाणायचं आहे तो प्रपंच आहे सध्याच्या आपल्या परिस्थितीमध्ये।
पण घडतं असं की इंद्रियाला सत्याचा बोध होत नाही आणि जो विषय जाणायचा आहे तो अनित्य प्रकारचा आहे. परिणामतः वास्तवाचं ज्ञान होत नाही. जो जाणणारा ज्ञाता आहे, प्रमाता आहे, त्याला कळतं बाकीचं सगळंच फक्त स्वरूपाचं अज्ञान आहे. स्वरूपाला जाणलं की मग तो त्याचा उद्धार झालेलाच आहे, तो मुक्तच आहे. फक्त जी देह अहंता आहे, अगदी अष्टावक्र गीतेमध्ये तो श्लोक आलेला आहे. महर्षी अष्टावक्र सांगतात जनकाला, यदि देहम पृथक्कृत्या चित्ते विश्राम्य तिष्ठसे अधुनैव सुखी शांत बंधमुक्तो भविष्यसे. मी देह आहे या धारणेच्या पृथक होऊन जर चित्त विलयाला गेलं तर मग तुम्ही सुखी आहातच आहे, अधुनैव लगेच आहात, आणि बंधमुक्त आहात आहेत. मग त्या मुक्तीच्या प्राप्तीकरिता जे साधन करायचे ते दोन प्रकारचं, त्याला क्रममुक्ती आणि साध्यमुक्ती अशी नावं शुकाचार्यांनी दिलीत. क्रममुक्ती म्हणजे एका एका क्रमाने साधन करत 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 मोक्षापर्यंत पोहोचणं. पण एखादा जर तीव्र जिज्ञासू असेल तर त्याला फार काही एक एक टप्पा ओलांडत जावं लागत नाही. अगदी महावाक्याचा उपदेश श्रवण केल्याबरोबर त्याचा ब्रह्मनिश्चय स्वरूपाचा निश्चय होतो. नुसतं कानाने ऐकलं, सद्गुरूच्या मुखातून श्रवण झालं, तत्त्वमसी ऐकल्याबरोबर तो तत्वावरती आरूढ होतो. तीव्र जिज्ञासू असेल तर ती साध्यमुक्ती असं सामान्य अर्थानं आपण जाणू शकतो. पण शुकाचार्याने थोडा बदल केला. ते म्हणतात घडतं असं की साध्यमुक्ती ती आहे की जी जन्मजन्मांतरामध्ये केलेली साधना, जन्मजन्मांतरामध्ये केलेली तपश्चर्या, त्याच्यामुळे त्याची सगळी समाधी साधनं पूर्ण झालेलीच आहेत मुळामध्ये, आणि तो इतक्या काही वैराग्याच्या आणि अभ्यासाच्या स्थितीला प्राप्त झालेला आहे की त्याच्या वृत्तींचाही विलय जवळजवळ होतोच आहे. वृत्ती कशाने आवरायच्या तर अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा असं म्हटलंय. तो अभ्यास कच्चा चालत नाही, तो अभ्यास दीर्घ काळापर्यंत असावा लागतो, निरंतरतेने, दृढतेने, तर तो अभ्यास आहे. तोही सेवावृत्तीने. महर्षी पतंजली सूत्र सांगतात, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी हे. तर तो अभ्यास आहे. आणि वैराग्य काय आहे तर कोणत्याही विषयाच्या प्रती आसक्ती न ठेवता, अंतःकरणामध्ये कुठल्याही विषयाचा, पदार्थाचा, व्यक्ती, स्थान, भावना, विचार, कुठल्याही प्रकारचा मोह न राहणं. काय आहे त्याची व्याख्या अशी दिली आहे, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. दृष्ट म्हणजे पाहिलेले आणि ऐकलेले, जे सगळेच विषय आपण पाहू शकत नाही, सगळेच विषय आपण ऐकू शकत नाही. दृष्टा अनुश्रविक. आता स्वर्गातलं सुख पाहिलंय की ऐकलंय? ऐकलंय. अनुश्रविक आहे ते. दृष्ट, एखाद्या राजाचं सुख हे पाहिलंय, आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. त्या दोन्ही प्रकारच्या विषयाबद्दल तृष्णा नसणं, लोकेशनाही नाही, वित्तेशनाही नाही, दारेशनाही नाही, कुठलीच वासना येशना नाही अंतःकरणामध्ये. विषय वितृष्णस्य वशिकार. वशिकार म्हणजे मी याची मालकी करावी अशी इच्छाच नाही, कोणत्या स्थानाची, कोणत्या संपत्तीची, अगदी माझ्या देहाचीही मी मालकी करावी असा भावच नसणं, त्यांना वैराग्य. वैराग्याचे 3 प्रकार सांगितले शास्त्रकारांनी. एक परवैराग्य, दुसरं अपरवैराग्य, तिसरं परमवैराग्य. परवैराग्यामध्ये वस्तूच्या त्यागाचा विषय आहे. आता एखादा व्यसनी माणूस आहे, त्याने सिगारेट सोडून दिली ओढायची, वस्तूचा त्याग केला, पण अजून आठवण येते, प्यावीच वाटते, त्याला अजून पक्क वैराग्य झालं नाही. पण एकदा ते सोडून दिलं, त्या वस्तूची महत्वबुद्धी संपली की ते अपर वैराग्य. भलेही ते सिगारेट घरात पडून असू दे, आता ओढण्याची इच्छा होतच नाही, ते अपर वैराग्य. तसं संपत्ती आमच्याकडे असेल कदाचित, पण त्याच्याविषयी मोह आणि आसक्ती नाहीये, त्याची महत्वबुद्धी समाप्त झाली, ते अपर वैराग्य. पण याच्यापेक्षाही एक विशिष्ट वैराग्य आचार्यांनी वर्णन केलं, त्याला नाव दिलं परमवैराग्य. त्याचा अर्थ त्याने सांगितलं वस्तूच्या मिथ्यात्वाचा निश्चय. वस्तूच्या त्यागाला अपर वैराग्य म्हणलं. वस्तूचा त्याग झाला, फार महत्वाचं नाही झालं, महत्वबुद्धी गेली, महत्वाचं झालं, पण वस्तूच्या मिथ्यात्वाचाच निश्चय झाला, ते अति महत्वाचं झालं. हा देह मिथ्याच आहे हे मी जाणलं, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी वगैरे. आता फार अध्यात्मात जात नाही, कारण मला उल्लेख करत आपल्याला कालक्रम करायचा है. इस तरह कई कीर्तन प्रवचनों का आनंद हम उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर, संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक देखते रहिए विश्व शांति दर्शन।